हाय गाईज, तुम्ही कसे आहात? आमच्या स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। चला तर आपण मागच्या पाठात आपण पाहिलेला आहे उतारा 1 व 2। या पाठात पाहणार आहोत उतारे 3 व 4। चला तर आपण नवोदयचा उतारे 3 व 4 पाहणार आहोत। चला तर आपण सुरू करू। गीतेत श्रीकृष्णाचा क्रांतिकारक विचार आहे, ज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काही नाही। हे ज्ञान मिळवण्याचा सर्वांना अधिकार आहे। स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार आहे। गीतेत आत्म्याचे अमर तत्वज्ञ आहे। गीता हे बोलाचे ज्ञान नाही, तर ते आचरणाचे शास्त्र आहे। गीता धर्म हा मानवता धर्म आहे। गीतेत लहान मोठ्यांचा भेद नाही, पण खऱ्या खोट्यांचा भेद आहे। गीता धर्मामुळे थोर पुरुष झाले आहे। क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, सरदार भगतसिंग, लोकमान्य टिळक व महात्मा गांधी, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे यांनी गीतेचे दूत प्राशन्य केले होते। पाश्चात्य तत्त्वज्ञ ते म्हणतात, गीता ही जगाची भावी विश्वधर्माचा अतिशय मौल्यवान हिस्सा आहे। तर पहिला प्रश्न आहे, गीता धर्म म्हणजे मानवता धर्म, आचरण धर्म, आत्म्याचे अमर तत्वज्ञ, विहाराचे आचरण। याचं उत्तर आहे मानवता धर्म। उत्तर मानवता धर्म आहे। चला तर आपण दुसरा प्रश्न पाहू। दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी गीतेचा अभ्यास केला नाही? भगतसिंग, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, श्रीकृष्ण। याचं उत्तर आहे श्रीकृष्ण। श्रीकृष्णाने गीतेचा अभ्यास केलेला नाही। तिसरा आहे, गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माला मौल्यवान हिस्सा आहे असे कोण म्हणते? पाश्चात्य, पौर्वात्य तंत्रचित्रक नाही, पाश्चात्य शास्त्रज्ञ नाही, पाश्चात्य राजकारणी नाही, पाश्चात्य तंत्रचित्रक। याचं उत्तर सी आहे। चौथा प्रश्न, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। पुढीलपैकी अयोग्य विधाने कोणते? अयोग्य विधाने कोणते? आत्म्याचे अमर तत्वज्ञ म्हणजे गीता धर्म, आचरणाचे शास्त्र म्हणजे गीता ग्रंथ, आणि मानवता धर्म म्हणजे गीता ग्रंथ। गीता धर्म आहे, मानवता धर्म म्हणजे गीता धर्म, म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे। पाचवा प्रश्न, ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? ज्ञान म्हणजे हुशार, ज्ञान, अज्ञान, विज्ञान नाही। ज्ञानला विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञान। चला तर मित्रांनो आता चौथा उतारा पाहू। किरणचे ध्येय ही या वयात इतर मुलींपेक्षा वेगळे होते, त्यामुळे तिने शाळेत गृहशास्त्र विषय घ्यावाच लागणार असे दिसल्यावर शाळा बदलली। तिला गृहशास्त्र घेऊन गृहिणी होण्यात स्वारस्य नव्हते। तिला मुलांसारख्या दंगा करायला आवडते। ती जात्याच चळवळी होती। शाळा बदलायचा निर्णय घेताना तिचे वडील गावात नव्हते, तर आईने तात्काळ मुलीच्या निर्णयाला होकार दिला। तिच्या वडिलांचा तिच्या निर्णयावर विश्वास होता। असे निर्णय स्वबळावर घेता येणं, तशी निर्णयशक्ती आणि वडिलांनी मान्य करणं हे तिच्या उत्तम वाढला पोषक ठरले। तिने केम्ब्रिज कॉलेज नावाच्या खाजगी संस्थेत प्रवेश घेतला। तिथं तिला हिंदी विषयाबरोबर सायन्स घेता आले। दहावीची तयारीही कॉलेज करून घेतल्यामुळे ती इतर मैत्रिणींपेक्षा 1 वर्ष आधी SSC झाली। आता बघू प्रश्न पहिला,
किरणचे ध्येय कसे होते? इतर मुलांपेक्षा वेगळे, इतर मुलांपेक्षा वेगळे, इतर मुलींपेक्षा वेगळे, गृहिणी होणे, नाही थांबा. तर याचं उत्तर आहे दुसरं बी इतर मुलींपेक्षा वेगळं. याचं उत्तर बी आहे. चला तर दुसरा प्रश्न पाहू आपण. आता दुसरा प्रश्न, किरणने शाळा का बदलली? शाळा मनासारखी नव्हती म्हणून आई वडिलांनी सांगितल्यामुळे शाळेत गृहशास्त्र विषय घ्यावंच लागणार होतं म्हणून. याचं उत्तर सी आहे. शाळेत गृहशास्त्र विषय घ्यावंच लागणार होतं. तिसरा प्रश्न, किरणच्या शाळा बदलण्याच्या निर्णयाला होकार दिला आईने. किरणच्या शाळा बदलण्याच्या निर्णयाला आईने होकार दिला. आई या शब्दात समानार्थी नसलेला शब्द जननी म्हणतात, माऊली म्हणतात, माता म्हणतात, भार्या म्हणत नाही. त्यामुळेचं उत्तर डी आहे. पाचवा, किरणने केम्ब्रिज कॉलेज हे विषय घेतला. केम्ब्रिज कॉलेजात हे विषय घेतले. गणित व सायन्स, हिंदी व सायन्स. याचं उत्तर सी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मी असे छोटे छोटे व्हिडिओ पाठवत जाईल, ते तुम्ही बघत जा. थँक्यू मित्रांनो.